आता बातमी आहे मराठी ग्राहकावर हात उगारणाऱ्या दुकानदाराला घडवलेल्या अद्दली संदर्भातली। घटना आहे ठाण्यामधली। 2 दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या एका मोबाईल दुकानात रिचार्जच्या मुद्द्यावरून मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आलेली। मराठी ग्राहकाने याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारेंकडे केली। राजन विचारेंनी त्या दुकानदाराला बोलवून घेतलं आणि मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली आहे। यावेळी मराठी ग्राहकाने मारहाण करणाऱ्या दुकानदाराच्या कांचिलात लगावली आणि आपला संताप व्यक्त केला। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचे आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहे। दरम्यान कांचिलात बसल्यानंतर परप्रांतीय दुकानदार वटणीवर आलेला पाहायला मिळाला। आम्हाला मराठीचा मान राखायला हवा, ठाणेकरांची आम्ही माफी मागतो अशा शब्दात मारहाण करणाऱ्या दुकानदाराने एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली। राजन विचारे सरांकडे कधी गेला होता तुम्ही? त्यांनी केली दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलेलं की तुम्ही स्वतःहून गेला? त्यावेळी तो व्यक्ती पण तिकडे होता ज्याला मारहाण झाली होती। हो, मग तेव्हा काय बोलले राजन विचारे सर? तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? काही नाही, आम्हीच स्वतः सरेंडर बोललो की आमची चुकी झाली आहे आणि आम्हाला पाहिजे तर त्या व्यक्तीला जे पण आमच्यामुळे खर्च झाला आहे हॉस्पिटलाइज ते आम्ही द्यायला तयार आहे आणि त्याने पाहिजे तर आम्हाला कानाखाली एक वाजवून द्या, म्हणजे आम्हाला आमची चुकीचं आम्हाला माहीत पडेल। दरम्यान ठाण्यामध्ये घडलेला प्रकार हा मराठी अमराठी वाद नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली, तर नितेश राणेंनी हे प्रकरण हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत नेलं। या दोन्ही नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते पाहूया। ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये, हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये। तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला। जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली, ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे। एवढा ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना, ताकद आहे ना तुमच्या। ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाह अकबर सोडून। मग तिथे काय नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत। आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। तिकडे मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणारे जोधपूर स्वीटचे मालक बाबूलाल चौधरींना मनसैनिकांनी कांशिलात लगावली आहे। शनिवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातल्या व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारला आणि मोर्चाही काढला। भविष्यात इतरांसोबत असे प्रकार होऊ नयेत अशी प्रतिक्रिया मोर्चा आणि बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी दिली आहे। तर व्यापाऱ्यांच्या बंदमागे भाजपचा हात आहे असा आरोप मनसे नेत्यांनी केला। मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणारच अशी भूमिका मनसेच्या वेगवेगळ्या नेत्यांनी मांडली। महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? आता पुढची बातमी। दिशा सालियांची हत्या झाली असून त्यात आदित्य ठाकरेंचा हात आहे असा आरोप राणे पितापुत्र नेहमीच करत आले आहेत। मात्र दिशा सालियांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू आणि त्यात कोणताही घातपाताचा प्रयत्न दिसत नाही या निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम आहेत। मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर